नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्रीमद भगवद्गीता सुविचार आणि उपदेश आज आपण पाहणार आहोत. भगवद्गीतेतील चांगले विचार. चला तर मग सुरू करूया. श्रीमद भगवद्गीता हा एक प्राचीन आणि पवित्र ग्रंथ आहे. भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर झालेल्या महायुद्धाच्या सुरुवातीला शिष्य अर्जुनाला गुरु रूपात उपदेश केलेला होता. गुरु शिष्याचा हा संवाद म्हणजेच भगवद्गीता ग्रंथ. या ग्रंथातून श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनातील विविध टप्पे आणि प्रसंगाबद्दल मार्गदर्शन केलेले आहे. या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे गीतासार सांगत असताना श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन म्हणजेच साक्षात्कार केला होता. हा ग्रंथ संस्कृत काव्य स्वरूपात असून त्याचे एकूण 18 अध्याय आणि 700 ओव्या आहेत. आधुनिक काळानुसार आता या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे. आचार्य विनोबा भावेंनी गीतेचे मराठीत केलेले भाषांतर म्हणजे गीताई. भारतात भगवद्गीतेला अतिशय पवित्र ग्रंथ मानले जाते. संकटात अडकलेल्या, मार्गहीन अथवा अपयशाने खचलेल्या लोकांसाठी या ग्रंथातील उपदेश प्रेरणादायी ठरतात. हजारो वर्षापूर्वी साकार झालेल्या या ग्रंथात आजही लोकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचे दिव्य सामर्थ्य आहे. यासाठी जाणून घेऊया भगवद्गीता मराठी माहिती. 1. जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे. जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे. 2. जे झाले ते चांगलेच झाले. जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार. 3. मन अशांत आहे आणि त्याला नियंत्रित करणे कठीण आहे, पण विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते. 4. मनाच्या शांतीशिवाय या जीवनात कोणतीच मोठी संपत्ती नाही. 5. कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो. 6. फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आणि ईश्वरचरणी समर्पित तोच खरा धर्म. 7. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत देखील बदलते. 8. शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही. 9. सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठेच आनंदी असू शकत नाही. 10. जर मनाला नियंत्रित केलं नाही तर ते शत्रूसमान काम करेल. 11. कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फल तर भोगावेच लागते. 12. माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनते. 13. माफ करणं आणि शांत राहणं शिकाल तर तुमच्यात अशी ताकद येईल की डोंगर स्वतः तुम्हाला रस्ता बनवून देतील. 14. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं. विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल. 15. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत. 16. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणीच करू शकत नाही. 17. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे जे फक्त त्याच्याच हातात आहे. 18. सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मीच सत्य आहे. 19. ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असे नव्हे, तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो. 20. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसंच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात. 21. जेव्हा माणूस त्याच्या कामात आनंद शोधतो तेव्हा त्याला पूर्णत्व येते. 22. इंद्रिय आणि जाणीवेतून निर्माण होणारा आनंद नेहमीच दुःखाला कारणीभूत ठरतो. 23. तुझं माझं छोटं मोठं असं भेद मनातून काढून टाका, मग सगळं तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांच्या आहात. 24. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे आणि सेवा करणे म्हणजेच सतत आनंदी असणे. 25. जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही दुसऱ्यांसाठी कधीच करू नका.
26. माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाझरू लागते. 27. कृष्णासाठी राधेने प्रेमपत्र लिहिलं, पूर्ण पत्रात फक्त कृष्णाचं नाव लिहिलं. 28. जेव्हा तुम्ही ईश्वरावर खरे प्रेम करता तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीवर बिना संशय प्रेम करू लागता. 29. जीवनात शांती हवी असेल तर नेहमी संतुलित जीवन जगा. 30. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करतात. अशा प्रकारे आपण हे भगवद्गीतेतील विचार पाहिले. हे विचार तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.